अनुसूचित जाति और जनजाति के छात्रों को शिक्षा और छात्रवृत्ति समाप्त की जा रही है। साथ ही साथ उच्च शिक्षा आईआईटी में आरक्षण समाप्त किया जा रहा है। यह आरोप लगाया गया है अनुसूचित जाति जमाती और अन्य पिछड़ा वर्ग के छात्रों द्वारा। शिष्यवृत्ती बचाव आंदोलन समिति का उन पर क्या कहना है, आइए जानते हैं। आजच्या आंदोलनाच्या मागच्या दोन कारण आहेत। एक जी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप मिळते तो स्कॉलरशिपचा वाटा सेंट्रल गव्हर्नमेंटचा 40% होता। म्हणजे जेव्हा ही स्कॉलरशिप 1944 मध्ये सुरू झाली तेव्हा 100% वाटा हा केंद्र सरकारचा होता, म्हणून त्याला GOI स्कॉलरशिप म्हणायचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप। हळूहळू केंद्र सरकारने तो वाटा कमीत कमी करत आणला आणि तो 40 आणि 60 म्हणजे 40% केंद्र सरकारचा आणि 60% राज्य सरकारचा झाला। आता तो करत करत 2019 आणि 20 मध्ये तो वाटा फक्त 11% राहिला आणि तो वाटा आता फक्त 10% करायचा असं प्रपोजल आहे। त्याच्यामुळे असं वाटतं की यानंतर केंद्र सरकार हा वाटा फक्त 10% राहील आणि राज्य सरकारला 90% तो वाटा उचलावा लागेल आणि ते राज्य सरकार करू शकणार नाही आणि म्हणजे अल्टिमेटली स्कॉलरशिप बंद होईल। आम्ही स्कॉलरशिपच्या भरोश्यावर शिकलो। जेवढं पहिलं जनरेशन आणि सेकंड जनरेशन जे आहे अनुसूचित जाती जमातीचं हे स्कॉलरशिपच्या भरोश्यावर शिकले। त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप नाही मिळाली, कारण काय की ते त्यांचं इन्कम जास्त झालं, पण त्यांना फ्रीशिप मिळत होती। म्हणजे एकूण असं वाटतं की संपूर्णपणे या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आणि फ्रीशिप दोन्ही बंद करायची, यांचं शिक्षण बंद करायचं। एकीकडे शिक्षण पूर्णपणे महागडं झालेलं आहे, म्हणजे यांना शिकूच द्यायचं नाही, म्हणजे अल्टिमेटली हे पुन्हा मजूर म्हणून राहतील आणि यांना या सगळ्या लोकांना, दलित आदिवासी या सगळ्या OBCच्या लोकांना मजूर म्हणून या देशात ठेवायचं आहे। तो याची सुरुवात दिसते असं मला वाटतं। नाही, सगळं स्लो पॉयझनिंग आहे। आरक्षण म्हणजे IIT आरक्षण द्यावं यासाठी कमिटी नेमण्यात आली सगळ्या तिथल्या डायरेक्टर्सची। त्या कमिटीने मी सांगतो ना, ते आरक्षण देण्याच्या ऐवजी त्यांनी असं डिक्लेअर केलं की बा या IIT आणि IIMमध्ये किमान IITमध्ये टीचिंगमध्ये काही रिझर्वेशन देऊ नये, जेणेकरून या IITचा दर्जा खालावणार नाही। तर काही आकडेवारी आहे आपण सांगू। मुंबईचा जो दर्जा होता IITचा तो 2019 मध्ये 220 नंबर होता पूर्ण जगात। तो 2020 मध्ये 494 झाला, म्हणजे दर्जा खालावला। दिल्ली IITचा 172 होता 2019 मध्ये, तो 511 झाला। मद्रासचा 264चा 554 झाला। खरगपूरचा 295चा 485 झाला। कानपूरचा 283चा 681 झाला। या आकडेवारून असं वाटतं की IITचा जो दर्जा 2019 मध्ये होता तो 2020 मध्ये दर्जा खालावला। तो रिझर्वेशनमुळे तर नाही झाला, तिथे 90% लोक हे ओपन कॅटेगरीचे आहेत, सगळे टीचिंग स्टाफमध्ये। तो जर आकडा पाहिजे असेल तर तोही सांगतो, IITमध्ये 91% टीचिंग स्टाफ हा ओपनमधला आहे आणि IIMमध्ये 94% हा स्टाफ ओपनमधला आहे। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमधले 9% किंवा 6% आहे। जर हे एवढे सगळे लोक पर्सेंटेज असतानासुद्धा जर यांचा दर्जा खालावत असेल तर याला जबाबदार कोण? जस्टिस श्रीकृष्ण अय्यर असं म्हणायचे की इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द टेल बाय द डॉग, द टेल इज मूव्हिंग द डॉग। म्हणजे 7 किंवा 8% किंवा 10% 12% या लोकांच्यामुळे या देशाचा जर दर्जा खालावत जात असेल तर असं म्हणायचं की 84, 85 किंवा 90% लोकांमुळे या देशाचा दर्जा नाही खालावत, तर केवळ 10%मुळे। याची जबाबदारी कोणाची आहे? हे ओपनवाल्यांची आहे। हे मत दिलेलं आहे की या 1951 मध्ये IIT फॉर्म झाली नेहरूंच्या काळात। 70 वर्ष झाली। 70 वर्षात किती शोध लावले यांनी IITच्या लोकांनी? हा प्रश्न विचारायला पाहिजे त्यांनी। जर त्यांनी काही शोध लावले नाही तर IIT कोणत्या कामाची नाही आहे आणि ते उगाच सगळं आणून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबवर टाकायचं।
की मी PhDचे आकडे देऊ शकतो अनेक. मग आता तुमची मागणी काय आहे? नाही, आता मागणी हे की रिझर्वेशन कायम असलंच पाहिजे विद्यार्थ्यांना आणि टीचिंगमध्ये, तरच IITचा दर्जा वाढेल. नाही तर जेवढा काही दर्जा वाढतो तो शेड्यूल ट्राईबमुळे वाढतो, कारण यांना मदत करणारं कोणी नसतं. हे जिद्दीने काम करतात, प्रामाणिक आहेत इतर लोकांच्यामुळे. हे रेल्वेमध्ये जो एक सर्वे झालेला आहे त्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की शेड्यूल ट्राईबच्यामुळे रेल्वेमधला जो दर्जा वाढलेला आहे रेल्वेचा, तो यांच्यामुळे वाढलेला आहे, ओपनमुळे नाही. हे सिद्ध झालेलं आहे. माझं नाव डॉक्टर कांबळे. अनुसूचित जाती आणि जनजातींच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही यापुढे असा आरोप आहे इथल्या लोकांचा. त्याविषयी आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन केलं जात आहे. काय त्यामागचं कारण आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक घोडे सर जे रिटायर्ड प्राध्यापक आहेत. या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. शिवाय ते अनेक सोशल मुद्द्यांवर सुद्धा बोलतात. त्यांचं काय म्हणणं आहे या मुद्द्यावरती आपण जाणून घेऊया. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मला सांगा, आज तुम्ही या आंदोलनात सहभागी झाला आहेत, काय त्यामागचं कारण आहे, नेमका मुद्दा काय आहे? दोन कारणास्तव मी आलेलो आहे. एक तर हा ज्या समाजाचा प्रश्न आहे, शिष्यवृत्ती, फ्रीशिप, एज्युकेशन, हा ज्या समाजाचा प्रश्न आहे, अनुसूचित जाती जनजातीचा, आय बिलॉंग टू देम. माझी निष्ठा त्यांच्या प्रती आहे. कारण शिष्यवृत्ती नसती तर आज तुम्ही मला प्राध्यापक म्हटलं नसतं ना. प्राध्यापक का होऊ शकलो मी? मला शिष्यवृत्ती होती. आजही कोट्यावधी लोक या समाजामध्ये असे आहेत की ज्यांची फर्स्ट जनरेशन अजून एज्युकेशनपर्यंत पोहोचलेली नाही आहे. लक्षात आलं का? कोट्यावधी लोक ज्यांची फर्स्ट जनरेशन अजून एज्युकेशनपर्यंत पोहोचलेली नाही आहे. नंबर एक, त्यांच्याशी कमिटमेंट आहे, म्हणून त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे. नंबर दोन, हा कॉन्स्टिट्यूशनल इश्यू आहे. हा संविधानाच्या हक्काचा प्रश्न आहे. आणि मग संविधानाच्या हक्काच्या विरोधात जर कोणतंही प्रस्थापित सरकार कोणताही निर्णय घेत असेल तर त्या हक्काच्या संरक्षणासाठीच्या आंदोलनात भारताचा नागरिक म्हणून, आता अनुसूचित जाती म्हणून नाही, अनुसूचित जनजाती म्हणून नाही, भारताचा नागरिक म्हणून त्या हक्काच्या संरक्षणाकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. एक वाक्य कोट करतो, व्हॉल्टेअरचं वाक्य आहे. तो म्हणतो की मी तुझ्या विचाराचा कठोर विरोधक आहे, पण तुझ्या विचाराच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहावं याकरता मी तुझ्याबरोबर व्यवस्थेशी लढण्यास तयार आहे. मी भारतीयही आहे. आणि मग भारतीयांचे मूलभूत हक्क सुरक्षित राहावेत. संविधानिक हक्क, आमचा लढा, डॉक्टर आंबेडकरांचा लढा संविधानिक हक्कासाठी होता. व्हाय ही मेड द प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 15मध्ये आरक्षण नव्हतं. आपण म्हटलं की हा जो अधिकार आहे शिक्षणाचा आणि स्कॉलरशिपचा, हा मूलभूत अधिकारांमध्ये येतो. तरी पण हे आपण म्हणत आहे की आरक्षण कमी करण्याचा किंवा शिष्यवृत्ती कमी करण्याचा यांचा डाव आहे. तर ते कसं काय, ते होऊ शकते का? त्याच्यामध्ये संविधानात काय तरतूद आहे? पहा, अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत. संविधानाचं प्रोसेस जर पालन केली, संविधानाची प्रोसिजर जर पालन केली तर अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत. परंतु हे सरकार करतं आहे. हे सरकार करतं आहे कारण लॉंग बॅक कधीतरी डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनला स्पर्श न करताही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजनच्या माध्यमाने कॉन्स्टिट्यूशन डिस्टॉर्ट करता येते. दिस इज दॅट पार्ट. तुम्हाला मी सांगतो, पार्लमेंटमध्ये डिस्कस झालं आहे. फंडामेंटल राईट्स कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये डिस्कस झालेत. आणि फंडामेंटल राईट्स कॉन्स्टिट्यूशन संबंधी काहीही असेल तर आयदर इट शुड बी डिस्कस इन द पार्लमेंट ऑर बाय द सुप्रीम कोर्ट डिसिजन. दोनच ऑल्टरनेटिव्ह आहेत. पार्लमेंटने अमेंड करावं किंवा मग जर अमेंडमेंट चुकीची असेल, बरोबर असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याला फायनल अथॉरिटी आहे. दोन्ही ठिकाणी हा इश्यू आला नाही. मग हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स आहेत. हे हे एक्झिक्युटिव्हचे डिसिजन्स आहेत. हे विधायिकेचे नाही आहेत, लेजिस्लेचरचे डिसिजन्स नाही आहेत. आणि मग अशा प्रकारचे निर्णय मग काय करतात की कोणी जर चॅलेंज केलं नाही कुठे, आयदर इन द पार्लमेंट, तू
दोनच वेळ तर मग आता या संपूर्ण मुद्द्यावर जर तोडगा काढायचा असेल किंवा मग लागूच करायचं असेल तर काय उपाय आहे? दोनच मार्ग आहेत. आंदोलन हा मार्ग आहे. आपलं म्हणणं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्हपर्यंत न्यायचं, त्यांच्या माध्यमातून हे इश्यूज पार्लमेंटमध्ये मांडले जावेत. आता बजेट सेशन येत आहे. आता एक फेब्रुवारीला बजेट प्रेझेंट होणार आहे. बजेट सेशनमध्ये हा इश्यू पार्लमेंटमध्ये येईल चर्चेला, याचे प्रयत्न केले पाहिजेत. हा एक. आणि एज्युकेशन इज अवर फंडामेंटल राईट, देअरफॉर गव्हर्नमेंट मस्ट प्रोव्हाइड अस द स्कॉलरशिप. ज्युडिशियरीमध्ये जावं लागेल. हे निदर्शनं इट इज गुड, कारण एवढं मोठं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं. गव्हर्नमेंट इज नॉट टेकिंग कॉग्निझन्स ऑफ दॅट. आमचं घेणार आहे का कॉग्निझन्स आम्हाला माहीत आहे, परंतु तरीही आम्ही लढलं पाहिजे. लढायचे फ्रंट्स आहेत ऑन द स्ट्रीट, इन द पार्लमेंट, इन द ज्युडिशियरी. क्रमाक्रमाने आम्हाला जावं लागेल. देर इज नो अदर वे आउट फॉर दिस. आज जे आंदोलन आपण करत आहे त्यामागचं कारण काय आहे आणि ते नेमक्या मागण्या काय आहेत? याचे दोन कारणं आहेत. पहिलं कारण तर हे आहे की हा प्रश्न, हे सरकार अनैतिक आहे. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी बोलतो आहे मी, बाकी मोरॅलिटी नाही. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. कॉन्स्टिट्यूशनला हात न लावता कॉन्स्टिट्यूशन विकृत करणारं हे सरकार कॉन्स्टिट्यूशनली इमॉरल आहे. नंबर एक. हे लोकांच्या नजरेत आणून देणं. जे स्कॉलरशिप आणि फ्रीशिपचे लाभार्थी आहेत त्यांची प्रेझेंट शिकणारी जनरेशन आणि फ्युचर जनरेशन्स शिक्षणापासून वंचित होणार, हे त्यांच्या निदर्शनास आणून देणं. आणि तिसरी गोष्ट, सरकारच्या निदर्शनास आणून देणं की तुम्ही जरी अशा प्रकारचे आमच्या अहिताचे निर्णय जरी घेत असलात तरी आम्ही जागृत जनता आहोत. आमच्या हक्काविषयी, कॉन्स्टिट्यूशनविषयी आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत. या तीन गोष्टी सांगायच्या आहेत. शिक्षण आणि स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांच्या अधिकारांमध्ये येते, मूलभूत हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि आज ते आपल्या हक्कासाठी इथे नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन करत आहे. अजून काहीतरी सांगायचं आहे घोडेस्वार सरांना, त्यांचं ऐकून घेऊया आपण. एक मुद्दा मी मांडू इच्छितो आवर्जून. हे जे निर्णय घेतले जात आहेत, हे निर्णय या सरकारने 2020 साली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू केली, ती पॉलिसी इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीने सोयीचं व्हावं म्हणून हे निर्णय आहेत. कसं ते मी सांगतो. मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट आणि ड्राफ्ट पॉलिसी दोन्हींचं अध्ययन केलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कुठेही शिक्षणात आरक्षण आणि शिक्षणात फ्रीशिप या गोष्टींचा कुठेही उल्लेख नाही. ती एज्युकेशन, प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन पर्टिक्युलरली हायर, ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. ही प्री मॅट्रिक स्कॉलरशिप नाही आहे, ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. आणि मग याचा संबंध उच्च शिक्षणाशी आहे. आणि उच्च शिक्षणात आरक्षण द्यायचं नाही आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत उच्च शिक्षणात फ्रीशिप्स द्यायच्या नाही आहेत. उच्च शिक्षणाचं टोटली प्रायव्हेटायझेशन करायचं आहे. त्याला सुसंगत असे निर्णय पार्लमेंटला बाजूला ठेवून, लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून आणि ज्यांच्यावर प्रभाव करणार आहेत हे निर्णय त्यांच्याशी कोणतंही कन्सल्टेशन न करता घेतले जात आहेत. इट इज नॉट अ डेमोक्रेटिक प्रोसेस, इट इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस. हे सरकार डेमोक्रेसीशी बांधील नाही आणि संविधानाशी बांधील नाही. आमच्यासारख्या लोकांशी बांधील असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे असे निर्णय घेतले जात आहेत. कारण अनुसूचित जाती जनजातीतून शिकून सवरून अवेअर झालेले लोक, एज्युकेटेड झालेले नाही म्हणत मी, अवेअर झालेले लोक सरकारच्या नीतीचा नाही, सरकारच्या प्रस्थापित सरकारच्या फिलॉसॉफीचा विरोध करण्यासाठी संघर्ष करतील. म्हणून लोकांनी शिकू नये असं यांचं म्हणणं आहे. एकच वाक्य बोलतो. नवी शिक्षा प्रणाली त्यांच्या मतानुसार इम्प्लिमेंट करता यावी यासाठी हा डाव असल्याचं जे आहे इथल्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. भविष्यात
नवी शिक्षा प्रणाली कशाप्रकारे इम्प्लिमेंटेशन होते आणि जे दोन नियम आहेत म्हणजे एक एज्युकेशन आणि दुसरं स्कॉलरशिप कशाप्रकारे बंद होते किंवा सुरू राहते ह्या पाहणे महत्त्वाचे राहील. कॅमेरा पर्सन दिनेशसह मी प्रकाश शुंकला, 24 तास, नागपूर.